बघितली इकडे पण हात इकडे केलेला होता ना. आता सगळ्यांनी 100% लक्ष. ओके बघा, 3 दिवसापासून आपण आहोत आणि 4था दिवस आहे आज आपल्या शिबिराचा. मग या 4 दिवसामधून या सगळ्या गोष्टीतून नेमकं आपल्याला घ्यायचं काय ते जर नाही कळालं, काय शिकायचं आणि काय घ्यायचं आणि काय पाहिजे तेच नाही कळालं, तर आपण कहा गए थे कही नाही आणि क्या लाया कुछ नाही असं आपलं होईल. कारण समोरच्याला काय द्यायचंय तो भाव तर कळायला पाहिजे. तो भावच जर नाही कळाला तर त्याने किती जरी बडबड केली तर समोरच्याच्या आतमध्ये ते पोहोचू शकणार नाही ना. आपले सूर्यभान गुरुजी तरुणपणी पण दिसायला म्हातारे दिसतात ना. लग्न व्हायचंय आणि लग्नाची तारीख काय त्यांची सगळ्यांना माहिती झालेलं आहे, 32 मे. सूर्यभान गुरुजी एका डॉक्टर मुलीच्या प्रेमात पडले होते. तसं ते वेगवेगळे सगळे क्षेत्र त्यांचे झालेले, इंजिनियर झालेले आहे, अजून CA झालेली आहे, वेगवेगळ्या डॉक्टर मुलीच्या प्रेमात पडले होते. आता ती पोरगी एक तर मुंबईची, एकदम हाय फाय, इंग्लिश शिवाय बोलणार नाही. हॅलो हाऊ आर यू, यांना काय कळतं ढेकळत ते आपले तुझं कसं चाललं मग बरं आहे मग. पण प्रेम मात्र खरंच करायचे बरं का, असं गुरुजींना वाटायचं. मग गुरुजींनी मला विचारलं की माऊली तुमचा काही अनुभव असेल तर सांगा, त्या मुलीला माझं प्रेम मी कसं व्यक्त करू. मी आपला जुना अनुभव सांगितला. म्हटलं एक काम करा, सरळ त्या मुलीच्या केबिन मध्ये जा, ती डॉक्टर असेल तर, आणि तिला प्रेम व्यक्त करा. 1-2 त्यांना लव्ह पिक्चर, लव्ह सॉंग्स असे काहीतरी प्रेमाचे सिनेमा आहेत ना ते त्यांना सांगितले, हे बघा. त्यांनी पिक्चर बघितला आणि भलते रोमॅन्टिक मूड मध्ये गेले ना. पिवळी पॅन्ट आणि पिवळा शर्ट आणि लाल रुमाल गळ्यात आणि गुलाबाचं फुल घेतलं. ती पोरगी केबिन मध्ये बसलेली आणि बरं ती नेमकी डॉक्टर कशाची, डोळ्याची डॉक्टर. आणि यांनी बऱ्याच गोष्टी ऐकलेल्या की प्रेम डोळ्यातून व्यक्त करायचं असतं, मोहब्बत की जुबान नहीं होती, ही हकीकत तो आंखों से बया होती, काय काय त्यांनी ऐकलेलं. म्हणते गेले समोरच्या खुर्चीवर बसले, प्रिय ए प्रिय माझ्याकडे बघ ना. आता ती कामात ते म्हणतात ए प्रिय माझ्याकडे बघ ना. ते आपली बघायला लागेल. म्हणजे काय बघायचं, म्हणजे माझ्या डोळ्यात पाहा, काय दिसतंय ग तुला माझ्या डोळ्यामध्ये. ती आपली डोळ्याची डॉक्टर, तिने असं केलं म्हणे बुबुल थोडस तिरळ आहे, हा चष्मा इथून पुढे वापरायचा. तेव्हापासून चष्मा वापरायला लागला. शेवटी तसं नाही, नीट व्यवस्थित बघ ना तुला माझ्या डोळ्यात काय दिसतंय. आता काय दिसतंय म्हटलं की त्या पोरीने पुन्हा डोळे बघितले, असं केलं. म्हणजे रक्त कमी ऍनिमी आहे, जरा माऊली शिबिर करून गोपाळकाला खात जा, तेव्हा शिबिरात आले. आता यांना काही कळालं नाही की नेमकं प्रेम व्यक्त कसं करावं, कुठल्या शब्दात व्यक्त करावं, काय करावं. म्हटलं एक काम करा, ती ऑफिसमध्ये ती तुमचं ऐकणार नाही, कुठेतरी झाडाखाली घेऊन जा एखाद्या बागेमध्ये, आणि तिथं ती नाही ऐकत ना, तुम्ही विचारत बसू नका, तुमचं प्रेम व्यक्त करा. गुरुजी बागेत नाही गेले, ते डोंगराच्या तिकडे गेले आणि एका झाडाच्या खाली उभे राहिले. आणि उभे राहिल्याच्या नंतर त्या मुलीचा हातात हात घेतला आणि म्हणे प्रिय पुन्हा माझ्या डोळ्यात बघ ना. म्हणजे काय लावलं कालपासून ते डोळ्यात बघ नाही म्हणे, आता माझं ऐक ना, एकदाच बघ ना. आता एकदाच बघ म्हटलं की ते बघायला लागली पोरी. म्हणे ऐक ना, तुला जरी माझ्या डोळ्यामध्ये बघ, माझ्या डोळ्यात, आणि तुला जरी माझ्या डोळ्यामध्ये काहीच दिसत नसेल ना, मला मात्र तुझ्या डोळ्यामध्ये सर्व विश्व दिसतंय. जसं सगळं विश्व दिसतंय असं म्हटलं, तिथं होते आपले पंढरी गुरुजी.
आणि पंढरी गुरुजी कुणाला घेऊन होते आणि कुठे होते तेव्हा ती सायली आहे बघा ती. ते सायलीला घेऊन झाडाच्या वर बसलेले होते. मी गुरुजीला म्हटलं दोघं जण झाडाच्या वर काय करताय? म्हणे तुम्हीच तर सांगितलं झाडावर प्रेम करा. मग नेमकं जसे सूर्यभान गुरुजी म्हणाले काय की मला तुझ्या डोळ्यामध्ये सारं विश्व दिसतंय, तसं लगेच पंढरी गुरुजी सूर्यभान गुरुजींना म्हणाले गुरुजी सगळं विश्व दिसतंय का? माझी म्हैस हरवलेली ती कुठे दिसते का? कुणाला कशाचा बोर्ड केला केस असं. जर तुम्ही 3 दिवस आहे, 4था दिवस शिबिराचा आहे आणि या 4 दिवसामध्ये तुम्ही काहीच घेतलं नाही तर असंच होणार नाही का? मग चैतन्य म्हणत तुम्ही कशासाठी आले? याच्या अगोदर अनेक शिबिरं कदाचित तुम्ही केलेले असतील, मोटिवेशनल लेक्चर कदाचित तुम्हीच घेत असताल. योगामध्ये तर तुम्ही परफेक्टच. तुम्ही बराच योगा करतात. बाबू पण योगा करायचा. म्हटलं एवढा परफेक्ट कसं काय? म्हणे बायको भांडे फेकून मारायची, मी आपलं चकवायचं. लगेच शरीराचं चपळ झालं. माझं पण एवढं विनाकारण चपळ मी त्याच्यासाठीच आहे असं समजू नका. बायकोनी लाईव्ह सत्संग पाहिलं तर घरी जाऊन पूर्ण खरडपट्टी. पुन्हा भांडे घासायची. घरचं सांगायचं नाही. मग इथं आपण कशासाठी आलेलो? काय घ्यायचं? 3 दिवसामध्ये एकच वाक्य सांगायचं, एकच वाक्य. आणि स्वतःहून सांगायचं. आता असं मरेल गळेल ढिल्लं राहायचं नाही. 100% भाग घ्यायचा. एकच वाक्य सांगायचं, मोठ्याने सांगायचं, जोशमध्ये पाहिजे. 3 दिवसातून चैतन्य मनातून तुम्ही तुमच्या लाईफमध्ये तुम्ही तुमच्या जीवनात काय घेतलं? आनंद घेतला. एकेकाने अजून निसर्गामध्ये राहणं, अजून स्वतःशी संवाद. राईट. भागदौड मधली लाईफ सोडून इथं मोबाईल वगैरे सोडून आम्ही मोबाईल सोडून आम्ही राहू शकतो, भागदौड सोडून राहू शकतो, रिलॅक्स राहू शकतो. हे घेतलं. अजून इकडं आपल्या अगोदर इतरांचं चांगलं व्हायला पाहिजे. हे घेतले. एकेकाने सांग. सात्विक आहार सगळ्यात महत्वाचं आहे. सात्विक आहार घेतला पाहिजे. अजून खळखळून हसणे. अजून सगळ्यात महत्वाचं आहे जे जसं आहे त्याचा स्वीकार करायचा. तक्रार करायची नाही जीवनामध्ये. तक्रार करण्याच्या ऐवजी जे करायचंय, जे हवंय ते बदलण्यासाठी जी धमक ठेवा ते बदला, पण तक्रार करायची नाही. हा पाठीमागे आहे त्या परिस्थितीमध्ये स्वीकार करायचा. आलं की चिखल होता, सगळी गडबड, सगळं असं वाटत तर कशाला ना आज तीच माती लावून आंघोळ करणार. स्वीकार भाव. हा. दुसऱ्यांविषयी आपुलकीची भावना. त्याच्या बाहेर सगळं पाहिजे वाटत होतं. हा. शिबिरात आल्यावर सगळं सोडावं असं वाटत. हा. याच्या अगोदर हे पाहिजे. आता असं वाटतंय की दुसऱ्यांना अगोदर मिळालं पाहिजे. ते पाहिजेच असं नाहीये. याचा अर्थ आपल्याला काही हिमालयात जाऊन राहायचं नाहीये. आपल्याला फक्त जे हव्यास आहे तो संपला, समाधानाने मन भरून गेलं. बरोबर आहे. येस. लास्ट. हा. घरचा तर परिवार आहेच आनंद व्यक्त करायला, पण भाव बदलला. दिल अगर अपना बडा है तो हे विश्वची माझे घर जे ऐकलेलं होतं, इतर सुद्धा आपल्या परिवारातले साधक आहेत असा भाव ठेवून इतरांना आनंद आपण देऊ शकतो. हा. निसर्गच डॉक्टर आहे. मिट्टी पाणी धूप हवा सभी रोगों की त्याच्यात राहिलं की आपोआपच आपण बरे होतो. आभासी जीवनातून बाहेर येऊन आपण वास्तवात जगतो. आभासी जीवनात जे आपण खूप अडकलेलो होतो त्याच्याऐवजी सत्य काय आहे ते आपण बघितलं. हा. सेवाभाव मनात रुजला. हा. सेवाभाव मनात रुजला. परत शाळेत गेल्यासारखं वाटलं. फक्त शाळेतली मैत्रिणींचा शोधू नका. हसा खेळा रडा नाचा का बस याच्यातच आनंद आहे. ती नैसर्गिक आपली मूळ स्थिती. हा. प्रत्येक जण कम्फर्ट झोन मधून बाहेर पडू शकतो. हा. आपण जे कम्फर्ट झोन मध्ये स्वतःला गुंतवलेले की मला जगण्यासाठी माय टर्म्स अँड कंडिशन्स आहेत असंच पाहिजे. ऍक्च्युली असं काही नाहीये. तुम्ही जर एकदा ऍक्सेप्ट केलं, यस म्हटलं, तर कुठेही तुम्ही आनंदात राहू शकतो. कम्फर्ट झोन सोडण्यासाठी इथे यायलाच पाहिजे. सगळ्यात अहंकार आणि इगो नाहीसा झाला. इगो अहंकार सगळा नाहीसा झाला. चैतन्याचं चांदणं अनुभवायला मिळालं. अगं बाई कवीच दिसताय. हा. गर्दीतली भीती गेली, सगळ्यांसमोर राहण्याची भीती गेली ना. आता खेळामधून तर पूर्णच काढून टाकणार आहे. प्रवास सुरू झाला
आतला प्रवास सुरू झाला. अतिशय महत्वाचं फायबर शरीरामध्ये गेलं हा, जीवनाचा आनंद आहार कसा घ्यायचा ज्ञानयोग गोपाळकाला, आणि त्याच्यातून आपण काहीतरी अनुभवलं. शरीर हलकं हलकं वाटतंय ना, थोडं का ना ज्यांनी सहभाग घेतला, थोडस तरी शरीर हलकं झालं. म्हणजे आहे तेवढंच अजूनही ते, पण आता असं फुलपाखरू मोठे किती दिसत असं झालं. लास्ट अजून 2-3 हा दुसऱ्यांकडनं अपेक्षा करायची नाही की त्यांनी बदलायला पाहिजे, त्यांनी बदलायला पाहिजे, किंवा दुसरा कोणीतरी येऊन माझं लाईफ बदलेल असं नाहीये. आपण आपलं चांगलं वागायचं आणि आपण आपली सुरुवात करायची आहे. सकारात्मक राहणं सगळ्यात महत्वाचं आहे. दृष्टिकोन चांगला ठेवायचा. दृष्टिकोन पॉझिटिव्ह ठेवायचा. आयुष्यात कोणती परिस्थिती आली त्यातून बाहेर पडू शकतो असा विश्वास नाही. या सगळ्यात महत्वाचं, आयुष्यात कुठलीही परिस्थिती आली तरी सुद्धा त्याच्यातून मी बाहेर पडू शकतो हा विश्वास मनामध्ये आला. बघा किती गोष्टी या शिबिरातून आपण घेतल्या. जर सहभाग घेतला तर यापुढे स्वतःला मागायचं नाही, दुसऱ्यासाठी मागायचं. स्वतः सोबत इतरांचंही चांगलं व्हायला पाहिजे असं मागायचं. हा, प्रत्येक गोष्टीमध्ये परमेश्वराचे आभार मानायचे की हे सगळं जे घडतंय केलंच मी, पण करता करविता तूच आहे. हा, घड्याळाशिवाय पण राहू शकतो. तुम्ही बघा, खरं पाहिलं तर तुम्हाला कळो किंवा न कळो, तुमच्यापैकी अनेकांचं जीवन त्या घड्याळाला एवढं बांधलेलं की बीपी शुगर आणि टेन्शन त्याच्यामुळेच आहे. तुम्ही स्वतःला बघा, असं आहे की नाही अनेकांचं, की तुम्ही कुठलीच गोष्ट पाहिजे म्हणजे आपल्याला वाटलं म्हणून करत नाही. अगदी साधं जेवण सुद्धा, अगं 9 वाजले जेवायला वाट बरं, तुम्ही 9 वाजले म्हणून जेवताय, तुम्ही 10 वाजले म्हणून कुठेतरी जातात. इथं कशाचंच बंधन नाही. बायका तेवढ्या खुश आहे, माहेरी गेल्याच्या नंतर तरी त्यांना काहीतरी करावं लागतं. इथं तर काहीच नाही, बस आरामात. हेच माहेर भेटलं. हा, आनंदात राहायचं, वर्तमानात राहायचं. लहान होऊन जगलं तर जीवनात आनंद आणि आनंदच येऊ शकतो. तरुण पोरांनी सांगितलं तरी चालेल बरं का, प्रेमाविषयी सांगा बाबा, असं काही नाही. प्राणायाम आणि ध्यान सातत्याने करायलाच पाहिजे, त्याच्यातून आपली ऊर्जा वाढते. हा, प्रेम केलं पाहिजे. सर्वांवर प्रेम करायला पाहिजे, पण गुरुजी सगळ्यांना निसर्गावर प्रेम करायला पाहिजे. बरोबर. हा, अजून इकडे पोरं काहीच नाही शिकायला मिळालं का? काहीतरी तर सांगा. हा, साप जसं एखादी कात टाकतो आणि नवीन होतो, तसं नवीन कात टाकल्यासारखं अनुभव येतोय. हा, तक्रार करायचीच नाही, जे मिळालं त्याच्यात समाधानी राहायचं, आभार मानायचे. हा, सुख समाधान शोधू नका, होतील ती तर आहे तुमची स्वतःची आत्मानुभूती. क्या बात आहे. सुख समाधान बाहेर शोधण्याची गरज नाही, ती आत्मानुभूती स्वतःच्या सोबत राहिलं तरच एकदम आतमध्येच आहे याची ती जाणीव होते. हा, सगळ्यात महत्वाचं, ज्या गोष्टी पकडून ठेवलेल्या होत्या, माझं हे झालं, माझं ते झालं, ही अशी बोलली, ती तशी बोलली, ती डुचकी तशी वागली माझ्यासोबत, आणि तो बाबा मला भोबळे असं बोलला, हे सगळं जे डोक्यात कचरा बसला होता तो सोडला आपण. तो जो क्लास होता बघा, भूत आणि भविष्य, त्याच्यातून वर्तमानात या आणि जे घडलं त्याचा आनंदाने स्वीकार करा. आणि कसा करा हे जे आपण बघितलं की जर तर मध्ये अडकायचं नाही, जर असं झालं तर असं झालं तर, जे आहे ते बघा आणि जे घडून गेलं ते सोडून द्या. हा, अजून साक्षी भावानी पाहायला पाहिजे. जो होता है वो अच्छे के लिए ही होता है, ये अभी भी अगर आपको नहीं पता चला तो कभी ना कभी पता चलेगा. पण ती अनुभूती आपल्याला आली. हा, माझं चांगलंच होणार आहे, जे होणार आहे त्याच्यातून काहीतरी छानच होणार. स्वतःला कामात बिझी ठेवा, म्हणजे फालतू विचार डोक्यात येणार. हा, फालतू विचार आहे ना, ज्याला काही काम धंदेच नाही, बसलं आणि मग हिचं काय चाललं आणि त्याचं काय चाललं, हा काय करतो आणि तो काय करतो. रिटायर्ड व्हायचंच नाही आपण कामात एवढं बिझी ठेवायचं की दुसरे विचार आपल्याला यायलाच नाही पाहिजे. आणि ते कामात बिझी राहण्यासाठीची एक दिशा आपल्याला मिळते. कृतज्ञता व्यक्त करायला पाहिजे. जे लोक आपल्या सोबत होते त्यांच्याबद्दल तक्रारी बघा, तक्रारी कदाचित राहतीलच, घर आहे तर भांड्याला भांडं लागेलच, पण ते पकडून न ठेवता त्यांचे चांगले गुण बघायचं. ओके,
असा अनुभव कोणत्याच हॉटेलला किंवा कुठंच बाहेर भेटला नाही. असा अनुभव चांगला अनुभव. आणि चांगला अनुभव असं कुठेच भेटणार नाही असा अनुभव. आणि आत्ताशी तर सुरुवात आहे. अभी तो पार्टी सुरू हुई है, अब आगे आगे देखो होता है क्या. न बदलणारा स्वभाव बदलला. न बदलणारा स्वभाव बदलला. व्हेरी गुड, छान. आणि खरा बदल केव्हा होईल? जेव्हा न बदलणारा माणूस बदलला असं घरचे सांगतील, तेव्हा खरा बदल होईल. हा, सेवा त्याग आत्मसमर्पण आणि आत्मविश्वास हे इथून मिळालं. सेवा, त्याग, आत्मसमर्पण आणि आत्मविश्वास हे इथून मिळालं. व्हेरी गुड. स्वतःचा इगो सोडून मी हसायला लावू शकतो. इगो सोडून हसायला शिकले. व्हेरी गुड. बघा, खूप लवकर झोपायचं आणि लवकर उठायचं. हा, वर्तमानात जगायला शिकवलं. सगळे दुखणे निघून गेले, वर्तमानात जगायचं शिकले. हसून आणि शेवट हा, सकाळची सुरुवातच आज मजा आली की नाही? खळखळ हसून केली की दिवस छान जातो. शेवट पण हसूनच करायचा रात्रीचा. शाकाहाराचं महत्व समजलं. ओके, खूप जणांना सांगायचं पण आता हात वरती नका करून येतो, त्याच्यात तोच क्लास होऊन जाईल आपला. हा, काही सांगायचं? हा, तर ते स्वतःची जाणीव झाली आणि आता इथून पुढे आपल्याला शिकायला, आपण नवीन बदलायला पण तयार झालो. ह्याच्यातून एकच गोष्ट महत्वाची, तुम्ही ज्या सगळ्या गोष्टी सांगितल्या त्याच्यामधून एक गोष्ट महत्वाची, ते तरुणांपासून म्हाताऱ्यांपर्यंत, लहान बाळापासून तर मोठ्यांपर्यंत सगळ्यांसाठी. कदाचित तुमच्यापैकी बरं का दादा, तुला काय अनुभव आला? कसं वाटलं? छान वाटलं म्हणजे नेमकं अनुभव? डेली रुटीन पेक्षा वेगळं शिकायला काय मिळालं दादा? काय भेटलं? जे आपण निसर्गात तसं काही न भेटता राहू शकतो. काही न घेता सुद्धा राहू शकतो दादा. रोज हसून जगायला पाहिजे. जे गेलं ते गेलं, आता पुढचा विचार करायचा. येस, ज्या गोष्टी घडून गेल्या त्या सोडून द्यायच्या. जे आहे पुढं काय करायचं ते बघायचं. समजा एक गेली तर गेली संधी. संधी बद्दल बोलतोय मी. आता पुढं पिल्लू, तुला काय शिकायला भेटलं? फोन सोडून राहू शकतो तर. फोन सोडून राहू शकतात. मजेत आहे की नाही? किती भारी. अजून दादा, तुला काय शिकायला भेटलं? आहे त्यात समाधान राहायचं. हा, आपुलकी वाटली, सगळ्यांसोबत राहून मजा आली. मजा आली आत्मिकानं. हा दादा, तुम्ही पाठीमागे. हा, निसर्गासोबत राहील. ऍटिट्यूडचा मास्क होता तो निघून गेला. ओके, आता आहे का, याच्यात सगळ्यात महत्वाची एकच गोष्ट आहे. तुम्ही सगळ्यांनी सांगितलं ते एकच आहे, दृष्टिकोन खूप महत्वाचा आहे. इथून एकच घ्यायचं, बाकी सगळं खूप आहे, सगळं आहे. पण जीवन म्हणजे काय आहे? दोनच गोष्टी. एक, मी हे करू शकतो, आणि दुसरं, मला शक्य नाही. रस्तेच दोन वेगवेगळे. मी हे करू शकतो, मी माझं जीवन बदलू शकतो, माझ्यासोबत शक्ती आहे, माझ्यामध्ये ताकद आहे, मला जरी आज ते मिळालं नाही, मी सॅटिस्फाईड आहे, पण मी माझं आयुष्य घडवू शकतो, हा विश्वास. आणि दुसरा रस्ता, हे शक्यच नाही. अरे 1000 लोकांनी प्रयत्न केला, आणि तुम्हाला काय लागतं माऊली बोलायला? आमच्या जागी येऊन बघा, म्हणजे तुम्हाला कळेल किती प्रॉब्लेम आहे. प्रॉब्लेमच्या रस्त्यावरती समाधान मिळूच शकत नाही, आणि समाधानाच्या आणि विश्वासाच्या रस्त्यावरती प्रॉब्लेम राहतच नाही. एक तर या जगात असा कुठलाच प्रॉब्लेम नाही की जो तुम्ही सॉल्व्ह करू शकत नाही. जो सॉल्व्ह करू शकत नाही, समजा तुम्ही असं तुम्हाला वाटलं तर तो तुमचा प्रॉब्लेमच नाहीये, तो देवावरती सोडून द्यायला पाहिजे. कशाला टेन्शन घेत जागा? ज्या वेळेला तुम्हाला असं वाटतं, तुम्ही बघा आत्ता हे नुसतं ऐकायचं म्हणून ऐकू नका. आत्ता आपण एक 5 मिनिटांनी खेळ घेणार आहोत, पण त्याच्या अगोदर तुम्हीच बघा तुमच्या आयुष्यातल्या कुठल्या कुठल्या गोष्टी तुम्हाला त्रास देणार आहेत असतील कदाचित, किंवा तुम्हाला लाईफमध्ये काय करायचं आतापर्यंत जरी शक्य नसेल तर आता तुमच्या मनात एक विश्वास आहे का नाही की यस मी हे करू शकतो. जर ते करू शकतो असं म्हटलं, कसं करायचं हे तुम्ही सांगण्याची गरज नाही, हे आत्ता म्हणायची गरज नाही. तुम्ही फक्त एक पाऊल टाका. तुम्ही एक पाऊल जर टाकलं तर एक एक पावलासोबत ते करतानाच विश्वासच मनात इतका असतो की त्या क्षणाला काय करायचं ते आपल्या आतून येतं. म्हणजे जर मी करू शकतो म्हटलं तर विचार कोणते येतील तुमच्या मनामध्ये? आता कसं करायचं, काय करायचं, कसं करायला पाहिजे, करणार आहे.
माझ्याकडनं शक्यच नाही, माझं आयुष्य असंच आहे आणि माझ्या आयुष्यात असंच राहणार आहे म्हटलं की विचार कुठले येतील? निगेटिव्ह. इथून घ्यायचं तर हेच घ्या, हा विश्वासच इथून घेऊन जायचा, दुसरं काहीच घ्यायचं नाही, बस इतकंच घ्यायचं की मी सगळ्या गोष्टी करू शकतो, माझं शांत होणार. बस माझ्या पाठीमागे जरा विश्वासाने बोलायचं. तर हौसला अगर दिल में है, जरा असं दिल से बोलू ना. हौसला अगर दिल में है तो हर पल में खुशी का रंग है. तो हर पल में खुशी का रंग है. जीवन अगर जंग है, जीवन अगर जंग है, हम भी दबंग है, हम भी दबंग है. किती साधं सोपं आहे बघा. काहीच नाही, जीवन युद्ध आहे, जीवन असं कुणाच्या आयुष्यात वाईट घडलेलं नाही. जीवन अगर जंग आहे तो हम भी, आणि दबंग म्हणजे ते गाणं म्हणायची गरज नाही, होड याचा अर्थ एक विश्वास घेऊन इथून जायचंय, मी सगळं काही करू शकतो. बाकी प्राणायाम, ध्यान किंवा तुमचे बाकीचे सगळे व्यक्तिमत्व विकास हे तर इथं होणारच आहे. आज तर खरं शिबिर सुरू झालेलं आहे. छोट्या छोट्या गोष्टी, खूप खूप काही वेगळं तुम्हाला करायचं नाही. आता आपण वेगळे खेळ घेणार आहोत. मी फक्त एवढंच सांगतो की का बरं हा प्रश्न विचारू नका. जे खेळ असतील स्वतःचं वय विसरा आणि 100% खेळा. काय मिळणार खेळण्यातून? खेळण्याशिवाय नाही कळणार. जेवण तयार आहे, जेवणातून काय मिळणार आहे? हे ज्याला भूक लागली त्यांनी जर जेवण केलं तर त्याला विचार. बरं, त्याचं विचारून त्यांनी सांगितलं मला तृप्तता वाटली, तुम्हाला काय कळणार? मला काय कळणार? मी सांगतो छोट्या गोष्टी आहेत, पण त्या गोष्टीमध्ये सहभागी व्हा. याच्यातून जीवनाचा खेळ समजणार आहे आपल्याला. जीवन एक खेळ म्हणून खेळायला लागणार. मग हे जरी म्हटलं की हौसला अगर दिल में है, जे हर पल में खुशी करेंगे, पण याच्यासाठी काय पाहिजे माहितीये का? मी जे करतोय ना, पहिली गोष्ट पाहिजे एक विश्वास पाहिजे. कधीच नकारात्मक बोलायचं नाही, चेहरे पडलेले ठेवायचे नाही, माझं कसं होईल हा विचार करायचा नाही, माझं चांगलंच होणार आहे, मी चांगलंच गोष्टी सगळ्या करणार आहे, परमेश्वर माझ्यासोबत आहे, माझ्यात एनर्जी आहे, हा भाव ठेवायचा. आणि दुसरं एक गोष्ट पाहिजे, मला आत्ताच ते मिळालं पाहिजे, हे डोक्यातून काढून टाकायचं. तुम्ही प्रयत्न करा, तुम्हाला केव्हा कधी कुठे तुमच्या कर्मानुसार काय द्यायचं हे त्याला माहिती आहे ना. प्रॉब्लेम काय आपला? जे मला पाहिजे ते जर आत्ता नाही मिळालं तर माझं आयुष्य संपलं, आता बस नाराज. आपल्या कर्मानुसार मी नेहमी सांगतो की परमेश्वर तुम्हाला काय पाहिजे ते देईल, त्याचा भरोसा नाहीये. तुम्ही प्रयत्न करणं गरजेचं, प्रयत्नाशिवाय तर मिळणार नाहीये. का बरं? कारण प्रयत्न तुम्हाला काय पाहिजे ते देत नाही, तुम्हाला काय आवश्यक आहे ते देतो कर्मानुसार. आणि काय पाहिजे हे आपल्यालाच माहिती नाही ना. नाही मला जे पाहिजे ते मिळालंच पाहिजे असं जर राहिलं असतं ना, कदाचित आपण मेलेलो राहिलो असतो. का बरं? अरे कित्येक वेळा रागाच्या भरात तुम्ही बोलून गेलेले, याच्यापेक्षा मेलेलं बरं आणि तथा असतो म्हटलं असतं त्याने तर. आहे की नाही? एकच गोष्ट पाहिजे, संयम. कळालं का? द मॅन हु इज मास्टर ऑफ पेशन्स इज मास्टर ऑफ एव्हरीथिंग. डोक्यात घुसतंय? द मॅन हु इज मास्टर ऑफ पेशन्स इज मास्टर ऑफ एव्हरीथिंग. कुठलं उदाहरण आहे? छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यातलं कुठलंही उदाहरण हे असंच, मास्टर ऑफ आहे की नाही सांगा? आग्र्याची सुटका आठवा, संयम. पन्हाळा आठवा, संयम. शाहिस्ते खान, संयम. कुठलंही अफजल खान तर किती संयम बघा ना, मास्टर ऑफ पेशन्स. किती प्रयत्न केले, मंदिरं तोडले, काय 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 सगळं. का बरं? जावळीतून महाराज बाहेर यायला पाहिजे. त्यांनाही माहिती होत होते जावळीतून बाहेर यायला पाहिजे. शेवटी संयम कोणाचा तुटला? अफजल खानाचा.
विश्वासासोबत संयम असणं आणि संयमासोबत योग्य कृती असणं आणि कृतीसोबत अपयशाला न घाबरता झालं तर झालं, मी पुन्हा प्रयत्न करेल, हा भाव असणं. हा नसेल तर काय होतं? तुम्ही नाराज राहता. नाराज राहिलं तर काय होतं? मग तुम्ही कुठेतरी दुसरीकडे आनंद शोधायला लागता. फॉर एक्झाम्पल, आपण चैतन्यवनात पहिल्यांदा हे शिवलो की निर्व्यसनी राहा. मी कोणाला काही जबरदस्ती करत नाही ना. मी तुम्हाला म्हणतो की असंच वागलं पाहिजे. मी एवढं सांगतो की जे कुठलं व्यसन कदाचित मे बी तुम्ही करत असाल, तसं या बॅचमध्ये नाही तुम्ही कोणी. तर सोडून 1-2 तंबाखू खाणारे लोक आहेत, तो भाग सोडून द्या. ते सोडणार आहे, मला गॅरंटी आहे. पण समजा तुम्ही दारू पित असता, सोबत आहात माझ्या, तुम्ही ऐकत आहात सगळे. पण जर तुम्ही दारू पिले तर तुम्ही स्वतःला प्रश्न विचारा. मी काय म्हणतो, इथून जागरूकता घ्या, अवेअरनेस घ्या. मी दारू पिऊ नका आणि तुम्ही असं करून असं सांगतच नाही. मी म्हणतो की एक मागचा चला 1-2 महिने आठवा बरं, तुम्ही दारू पिल्यामुळे तुमचं तरी चांगलं झालंय का, कुटुंबियांचं चांगलं झालंय का, किंवा तुम्हाला काही मार्ग सुचलाय का, हा प्रश्न फक्त थोडा संयम ठेवून स्वतःला विचार प्रत्येकाने. मग जर तो प्रश्न सुटला नाही, उलट प्रॉब्लेम झाला, तर मग आतमधून ज्या वेळेला तुम्हाला जाणीव ना की यार ये छोडना चाहिए, हे नाही घ्यायला पाहिजे. मग कुठल्या ऍडिक्शन जिथे सोडतात अशा ठिकाणी सेंटरमध्ये जाऊन, रिहॅबिलिटेशन सेंटरमध्ये जाऊन बसण्याची गरज आहे का? का बरं? आतून आवाज आला, बस माझ्यासाठी ही गरज नाही, माझ्यासाठी ही गरज नाही. आणि याच्यासाठी एकच गोष्ट पाहिजे, ते जे व्यसनी मित्र आहेत, इथून पुढे रामराम करायचा. सुसंगती सदा घडो, सृजन वाक्य कानी. याच्याशिवाय हे होऊच शकत नाही. सुसंगती, चांगले मित्र आणि सृजन वाक्य तू करू शकतो, तुझं चांगलं होईल, तू निर्व्यसनी आहे, तू आनंदी आहे. आणि प्रत्येकाने बघा, इथून गेले तुम्ही दारू पिली, माझं काय जाणार आहे? एकदा कुटुंबियांच्या, चला आई बापाच्या डोळ्यात बघा, बायकोच्या डोळ्यात बघा, सोडावं आई बाप आणि बायको. आरशात फक्त स्वतःच्या डोळ्यात बघ, तुला तरी पटतं का बाबा? हे स्वतःला असं वेगळं राहून पाहणं प्रत्येकाने. काल एक बातमी होती, जसं तरुण मुलांनी सांगितलं की मोबाईल शिवाय आम्ही राहू शकलो आनंद. आणि कदाचित मे बी तरुण पोरांना एखाद्या दिवशी तर बोर होऊ शकतं, कारण सवय नसते, नंतर खूप मजा येते त्यांना पण. पण कालचीच बातमी आहे की त्या पबजीच्या नादात एका जणाने आत्महत्या केली. किती वर्षाचं पोरग? 16 वर्षाचं. का बरं? स्वतःपासून मी काय करतो याला असं वेगळं राहून पाहता येत नाही, ज्याला साक्षीभाव म्हणतात. मी एवढंच सांगतो की तुम्ही तुमच्या जीवनाचे मालक आहात. फक्त त्या व्यसनाला मालक बनवून देऊ नका, नकारात्मक विचाराला मालक बनवू देऊ नका, आयुष्यात आलेल्या प्रॉब्लेमला मालक बनवू देऊ नका. मनात हा विश्वास ठेवा की मी सगळं काही करू शकतो. विश्वासासोबत काय ठेवा? संयम ठेवा की मी जे करेल ते पूर्ण होणार आहे. संयमासोबत काय पाहिजे? योग्य कृती पाहिजे. त्या कृतीसोबत काय पाहिजे? अपयश जरी त्या कृतीतून आलं तरी मी माझं काम शेवटपर्यंत नेल्याशिवाय सोडणार नाही, हा भाव पाहिजे. आणि ते एवढं सगळं करून नाही मिळालं, ठीक आहे. डोक्यात घुसतंय का? 2 गोष्टी खूप आवश्यक आहे. पहिली गोष्ट की सगळ्यांवर प्रेम करा, सर्वांवर प्रेम करा, सर्वांवर प्रेम. ठीक आहे, बरोबर आहे, सर्वांवर प्रेम करा. पण जे आपलं डोकं खराब करतात, जे आपल्याला वाईट मार्गाला लावतात, अशा लोकांना आपल्या आयुष्यातून काढून टाकणं हे सुद्धा कधीतरी आवश्यक असतं. माझं आयुष्याला कुणी बर्बाद करू शकत नाही, मी बर्बाद करू देणार नाही. मी माझं आयुष्य जगेल. याच्यासाठी सत्संग, याच्यासाठी चैतन्य होणे. आणि छोट्या छोट्या गोष्टी, कालपर्यंत सगळं काय होतं? नॉलेज घेणं, नॉलेज घेणं, नॉलेज घेणं, नॉलेज घेणं. आत्तापासून आपल्याला प्रॅक्टिकल सुरू करायचं. आता प्रॅक्टिकल मध्ये आता आपल्याला खेळायचंय. म्हाताऱ्या लोकांनी असं म्हणू नका, जसं तिकडे बसलेले आता बसा, तिकडे बसलेले बसा. पण जेव्हा खेळ सुरू होईल, मला बिलकुल असं नाही पाहिजे की मी थोडंसं बसतो. का बरं? खेळामध्ये एवढी ताकद आहे. कृष्ण तुम्ही बघितलं,
रासक्रीडा करायचा. कृष्णाच्या सोबत सगळे खेळायचे. तुम्ही बघा सगळे रोल कसा करायचा बघा. तो जो बासरी वाजवायचा तोच गीता सांगायचा. ज्यांनी गीता सांगितली तो दुसऱ्याचा ड्रायव्हर बनला, सारथी बनला. आणि त्या काळात सारथी बनणं म्हणजे कमीपणा होता. पण कसलंच अहंकार नाही. बस ज्या वेळेला जे आवश्यक आहे ते करा. आणि खूप मजा येणार आहे. लहानांनी मोठ्या व्हा, मोठ्यांनी लहान व्हा. सूर्यभान गुरुजींसोबत मस्तपैकी खेळा. स्वतःहून तिथं तयार व्हा. खेळा म्हणजे काय करायचं काही नाही. जे चालू आहे बस सहभागी व्हायचं. मी तुम्हाला सांगतो आयुष्यातला सर्वोच्च आनंद जर तुम्हाला कधी विचारलं म्हातार झाल्याच्या नंतर तुम्हाला कुठे भेटला निखळ आनंद, तुम्ही हे नाव घेताल की आता आम्ही जे खेळ खेळलो ना बस तिथं आनंद घ्या. आजपासून प्रॅक्टिकल सुरू करायचं. तयार आहे सगळेजण? इथून जाताना एक विश्वास घेऊनच जायचं, इथून जाताना एक एनर्जी घेऊनच जायचं, इथून जाताना हेच घेऊन जायचं काय हौसला. यस मी करू शकतो, मी माझ्या व्यसनातून मुक्त होणार आहे. असं नाही की माऊली बरोबर मी होणारच, पण घरी जेवढी अर्धी बाटली शिल्लक आहे ना केवढी संपवतो. म्हणून मी पहिल्यांदा सांगितलं भाव कळायला पाहिजे. नाही तर इथे एक बाबा आहे त्याला मी सांगितलं अरे दारू पिऊ नको वाईट असतं. म्हणजे कसं का वाईट आहे. मी ती दारूची बाटली घेतली तर दारूचा बाटलीतून ते दारू एका ग्लासमध्ये काढले आणि त्याच्यात एक किडा टाकून गेला. किडा टाकून दिला आणि ते मेलं किडं. म्हटलं बघ किडा मेला. आता काय कळलं म्हणे आता मी दुप्पट दारू पिली म्हणे. का बरं? कारण पोटातली किडे मारून टाकायचे नाही. मग दुसऱ्या दिवशी मी त्याच्याकडे पेपर घेऊन गेलो. अरे म्हटलं हे बघ पेपर मध्ये लिहिले दारूचे दुष्परिणाम, आता तिथे सोडशील का? म्हणे 100% सोडशील, 100% सोडणार. म्हटलं म्हणे काय? म्हणे पेपर सोडून देणार. इथे एक संधी आहे, इथे एक चान्स आहे. हा विश्वास घेऊन जा, आनंद घेऊन जा. आणि आता डायरेक्टली आपल्याला कुठे यायचंय? विठू माऊली भवनात यायचंय. आणि काय भाव ठेवून यायचंय? मी लहान बाळ आहे, मला फक्त सूर्यभान गुरुजींसोबत, पंढरी गुरुजींसोबत मला फक्त आनंद आहे, खेळायचंय. मी तुम्हाला आयुष्यातला 1 तास मागतोय फक्त, पण आळस नाही करायचं. बरं असं पण नाहीये की जबरदस्तीने तुम्ही एवढंच खेळा. तुम्हाला जसं शक्य आहे तसं खेळा. पण पाठीमागच्या मंडळी खेळायला तयार? पाठीमागच्या काकू आजी तयार? येस म्हणा. येस. बघा बरं का नुसतं ढिल्ल मरेल गळेल खेळताना तुम्हाला माऊलीजी काय करायचं ते आधीच. आणि सगळ्यांनी लवकरात लवकर यायचंय. माझ्यासोबत एकदा फिर से बोलो, हौसला दिल में रखे. हौसला अगर दिल में है, हौसला अगर दिल में है, हर पल में खुशी का रंग है, हर पल में खुशी का रंग है. जीवन असं करायचं. जीवन अगर जंग है, जीवन अगर जंग है, हम भी पटकन लगेचच विठू माऊली भवनात खेळण्यासाठी यायचं आहे.